लालबागच्या राजाला अगदी पहिल्याच दिवशी भरभरून दान आलेलं आहे। लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या दानाची मोजणी केली जाते। भक्तांकडून बाप्पाला पैसे, सोन्या चांदीचे दागिने दान म्हणून दिले गेलेत। लालबागच्या राजाची पहिल्या दिवसाची दानपेटी उघडली गेलेली आहे। या दानपेटीची मोजदाद करण्यासाठी विशेष बँकेचे अधिकारी, कर्मचारी तिथे बोलवले गेले आणि आपण हे दृश्य सध्या बघतोय। अनेक सोन्या चांदीचे दागिने आहेत, त्याचबरोबर भारतीय चलनातल्या नोटा आहेत आणि विदेशी चलनातल्या सुद्धा नोटा या दानपेटीमध्ये आढळून आलेल्या आहेत। लालबागच्या राजाच्या चरणी आलेलं हे दान आहे। देशभरातील नाही तर जगभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी जर आपण पाहिलं तर बरंच दान जे आहे ते अर्पण झालेलं आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये जर आपण पाहिलं तर रोख रक्कम तर आहेच, मात्र दरवर्षी ज्याची सगळ्यात जास्त चर्चा असते ती म्हणजे दागिने। आणि यंदा सुद्धा लालबागच्या राजाच्या चरणी बरेच दागिने जे आहेत ते लहान मोठ्या स्वरूपात अर्पण झालेले आपल्याला पाहायला मिळतात। हे जे आता दानमध्ये ज्या वस्तू आलेल्या आहेत किंवा या गोष्टी आलेल्या आहेत, ह्यांची पुढची प्रक्रिया कशा प्रकारची? पुढची प्रक्रिया तशी बघायला गेलं तर आमचे मंडळाचे सुवर्णकर संजय नाना बेदक ही त्यांची टीम आहे आणि माझे सहकारी आहेत। हे बघून हे सगळं चेक केलं। आमच्याकडे मशीन सोन्या चांदीची मार्केटला वापरतात, सोनं चेक करायची किती कॅरेट आहे काय, हे सगळं सोन्या चांदीची मशीन आहे। याच्यावर चेक करून याचे परफेक्ट वजन घेऊन ते आपलं एक रजिस्टर केलं जातं आणि त्यावर किंमत ठरवून ती नंतर गणपतीनंतर आपली जाहीर लिलाव असतो। मग त्या लिलावात ह्या मोठ्या वस्तू विकल्या जातात आणि जे उरलेल्या वस्तू आहेत त्या जाहीर विक्रीमध्ये होतं आणि त्याची जाहीर विक्री आपण करतो। पूर्ण सोनं चांदी वेगळं करून करले जातं, त्यानंतर त्याची व्हॅल्यू मंडळ देते, त्याप्रमाणे त्याचे टॅग बनले जातात आणि त्याची पूर्ण दिवसभराची कॉम्प्युटराइज लिस्ट तयार होते। म्हणजे 100 ग्रॅम दुवा सोन्याच्यापासून 1 किलोच्या बिस्किटापर्यंत संपूर्ण दिवसाची त्याची कॉम्प्युटर लिस्ट बनते आणि ती आम्ही खजिनदाराकडे सबमिट करतो।